दर्शन करणार आहेत आचार्य सुनील कुमार। आचार्यजी, कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे। ओम श्री महादेव्यै नमः। तर आचार्य सुनील कुमार हे गेली 22 वर्ष भाग्य परिवर्तनच्या माध्यमातून घरातील प्रत्येक अडचणीवर योग्य आणि फलदायी मार्ग दाखवत आलेले असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रासह अमेरिकेमध्ये कॅलिफोर्निया, दुबई पासून देशामध्ये दिल्ली, गुडगाव, हैदराबाद, गोवा, इंदौर आणि महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगर, पुणे, नाशिक, मुंबई येथे त्यांचे सेंटर्स आहेत। आपल्याला आपल्या कुठल्याही प्रकारच्या समस्यांवरती हमखास उपाय हवा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या फोन नंबरवर संपर्क साधून आपलं शंका निरसन करून घेऊ शकता। चला तर मग चर्चेला सुरुवात करूया। गुरुजी, आज आपण राजयोग या विषयावरती बोलतोय, तर जन्मपत्रिकेमध्ये असा कोणता राजयोग असला पाहिजे किंवा असतो ज्यामुळे एका गरीब कुटुंबामध्ये जन्मलेली एखादी व्यक्ती खूप श्रीमंत होते, खूप पैसा कमवते आणि आयुष्यामध्ये यशस्वी होते? बघा, तुम्ही पण खूप लोकांना पाहिलं असेल आणि विषय खूप चांगला प्रश्न, तुम्ही खूप उत्तम प्रश्न केलाय। लोकांना सांगू इच्छितो की जर तुम्ही एक सामान्य कुटुंब मध्ये जन्म घेऊन आले तर हे समजू नका की तुमची जे आज स्थिती आहे, तुमची जे आज म्हणजे आर्थिक स्थिती आहे, तुमच्या आज जे यश आहे तसंच तुम्ही राहणार, ते असं समजू नका। कधी कधी काय असतं, तुम्ही पण खूप वेळ पाहिलं असेल की खूप लोक एक सामान्य कुटुंब मध्ये जन्म घेऊन आणि ते इतिहास लिहून देत आहे। आज आपल्या देशात आणि या विश्वामध्ये असे खूप लोक आहेत। याच्या मागे कारण काय? याच्या मागे कारण फक्त एकच आहे, राजयोग। राजयोग हा शब्द मध्ये ते परिभाषित पण आहेत, म्हणजे राजा सारखा योग। पण जर तुम्ही घरी बसले, कुणी तुम्हाला सांगितलं तुझी कुंडलीमध्ये राजयोग आहेत आणि तुला काही करायची गरज नाही, तर तसं चालणार नाही। तुम्हाला कळलं पाहिजे, तुम्ही प्रश्न विचारा, गुरुजी माझ्या जर राजयोग आहेत तर माझ्या राजयोग कोणत्या वर्षात हा योग उदय होणार आहे? राजयोग जोपर्यंत उदय होत नाही तोपर्यंत तुम्ही काही करू शकत नाही। आणि राजयोग उदय झाला आणि तुम्हाला त्याची माहिती नाहीये तर राजयोग निघून जाणार आहे आणि तुमच्या काहीच होणार नाही। म्हणून आपण लोकांना एक निवेदन करतो, तुम्ही तुमची कुंडली नक्की दाखवा, तुमची हस्तरेषा दाखवा की तुमचा राजयोग कोणत्या वर्षी उदय होणार आहे। आणि ज्या वर्षी उदय होणार आहे त्या वर्षी जर तुम्ही थोडासाही रिस्क घेतला, खूप काही लोक शेअर मार्केट मध्ये काम करताय, खूप काही लोक प्रॉपर्टी मध्ये काम करताय, खूप काही लोक व्यापार मध्ये निवेश करताय, चांगली नोकरीसाठी प्रयत्न करताय, प्रमोशनसाठी प्रयत्न करताय, अजून खूप काही सफलतासाठी, यशासाठी जे प्रयत्न करताय, जर तुम्ही राजयोग असताना म्हणजे तुमचा राजयोग सुरू झाला आणि तुम्हाला त्याची माहिती आहे की मला माझा राजयोग 2027 मध्ये एप्रिल मध्ये जर सुरू होणार आहे, तर तुम्ही एप्रिल 2027 मध्ये जर प्रयत्न केला, रिस्क घेतला, त्या काळात 100% तुम्हाला यश भेटणार। पण जर तुम्हाला त्याची माहिती नाही आहे तर एप्रिल पण निघून जाणार आहे, 2027 पण निघून जाणार आहे आणि काहीच तुम्हाला भेटणार नाही। तर आधी तुम्ही हे माहिती घ्या की माझ्या राजयोग कुंडलीमध्ये आहेत, त्याचा संबंध कुठली दिशेला आहे, म्हणजे मला राजयोग काय देणार, मला काय भेटणार, कोणती दिशेला मला व्यापार केला पाहिजे, मला व्यापारमध्ये उन्नती भेटणार, मला चांगली एक क्लास 1 नोकरी केली पाहिजे, मला प्रायव्हेट क्षेत्रामध्ये गेला पाहिजे की मी सरकारी प्रशासनिक क्षेत्रामध्ये जाऊन उद्योग, म्हणजे काय केला पाहिजे। नंबर 1 प्रश्न हा आहे, म्हणजे आपला जे जन्म झालेला आहे ते जन्म आपल्याला काय करायचं आहे या जन्मात, हे आधी तुम्ही तुमचा प्रश्न विचारा। तुमची कुंडलीमध्ये जर कुंडली नाहीये तर मी तुम्हाला म्हणतो तुम्ही हस्तरेषा दाखवा। आज खूप काही दिशेच्या माध्यमातून तुम्ही तुमच्याबद्दल माहिती घेऊ शकतात। अंकशास्त्र आहेत, ज्योतिषशास्त्र आहेत आणि हा ज्योतिषशास्त्रचे पहलू सगळे हस्तरेषा आहेत आणि खूप काही रीडिंग पण असतात। पण तुम्ही त्याची माहिती घ्या, तुमचा राजयोग निघाला नाही पाहिजे, फक्त एवढा लक्ष द्या। म्हणजे कुंडलीमध्ये केवळ राजयोग असून चालत नाही, तर तो कधी आहे हे आपल्याला माहिती असायला पाहिजे, माहिती पाहिजे त्याची, माहिती पाहिजे त्याची।
अगदीच. पण मग जन्मकुंडलीमध्ये असा कोणता योग असतो की ज्यामुळे एखादी व्यक्ती प्रसिद्ध होते किंवा लोकप्रिय होते? हो, बघा, आज दोन ग्रह प्रधान आहेत ज्योतिषशास्त्रामध्ये, सूर्य आणि चंद्र. सूर्य आणि चंद्रमुळे सुनफा योग, अनफा राजयोग, गज केसरी महायोग, पंच महापुरुष योग यासारखे योग जे असतात त्या राजयोगमुळे लोकांना खूप प्रसिद्धी भेटते. आणि शिव महायोग यासारखे पण राजयोग आहेत. जर शिव महायोग, शिव महालक्ष्मी योग जर यासारखे कुंडलीमध्ये योग आहेत, तर तुम्हाला थोडासाही तुम्ही आयुष्यात जर प्रयत्न केला, म्हणजे जर तुम्ही स्वप्न पाहिलेलं आहे, मला खूप मोठा माणूस मला व्हायचंय आणि मला खूप या जगात प्रसिद्धी पाहिजे, पण जेव्हा आपण मागे बघतो की बाबा आपल्याकडे पैसे नाहीये, आपला कोणी सपोर्ट करणारा माणूस आपला मागे नाहीये, तुम्हाला कोणताही सपोर्ट पाहिजे नाही. तुम्ही बघा आज जेवढे महापुरुष आपल्या देशात या जगात जेवढे महापुरुष झाले, तुम्ही त्यांची जीवनी पळा, ते स्वतः म्हणताय आम्ही फक्त 500 रुपये घेऊन, खिशात फक्त 500 रुपये होते आणि आपण या शहरामध्ये आलो आणि आज 500 कोटीची प्रॉपर्टी आहे आपल्याकडे. म्हणजे त्यांच्या मागे कोण होतो? त्यांच्या मागे फक्त आणि फक्त त्यांच्या नशीब, म्हणजे ज्याला आपण भाग्य म्हणतो, ज्याला आपण राजयोग म्हणताय. तर जे मी राजयोग तुम्हाला सांगितलंय की या राजयोगमुळे 100% निश्चितपणे तुमच्या आयुष्यात बदल होणार म्हणजे होणार. फक्त तुम्ही विश्वास ठेवा आणि तुम्हाला राजयोगची माहिती पाहिजे, तुमची कुंडलीमध्ये कोणता राजयोग आहे. अगदीच आचार्यजी, खूप छान अशी माहिती देताय तुम्ही आणि त्यामुळे प्रेक्षकांचे सुद्धा फोन यायला लागलेले आहेत. आपल्याला शिर्डीहून रावसाहेब यांचा फोन आलेला आहे. रावसाहेब बोला. नमस्कार गुरुजी. नमस्कार बेटा, नमस्कार. मला जन्म तारीख सांगा. 26/1/2009. 26/1/2009. आणि जन्म वेळ काय बेटा? 7:55 संध्याकाळी. आणि जन्म ठिकाण? संगमनेर. ठीक आहे. हा कोण आहे बेटा? मुलगी माझी रितिका दिघे. ठीक आहे. सगळ्यात आधी तुम्हाला सांगू इच्छितो, मुलीचं जे करिअर आहे तो खूप चांगला आहे. म्हणजे हा मुलगी आपल्या कॅरियर मध्ये खूप नाव आणि कीर्ती आणि तिला यश भेटणार आहे. तुम्ही तिच्यावर खूप टाइम आणि पैसा हे दोघांचं तुम्ही निवेश करा. हिच्यामुळे तुम्हाला खूप नाव भेटणार. मला एक सांगा तुम्ही, मी कुंडलीमध्ये बघतोय की हिच्या म्हणजे जे योग आहेत ते मंगल मुळे आणि सूर्यमुळे मेडिकल लाईन मध्ये थोडे जास्त योग आहे. तर मला सांगा तुम्ही, ती मेडिकल साठी किंवा काही चिकित्सासाठी ती प्रयत्न करते का? हो करते. 11वीला आहे ती. आता नीटचे क्लास लावलेले तिला. आता 11वीला आहे. हो. तर तुम्ही तिच्या एक लक्ष्य ठरवा की तिला मेडिकल लाईन मध्ये तुम्ही पाठवा. आज आपण या विषयावर बोलतोय की तुमची कुंडलीमध्ये जे योग आणि जे राजयोग आहेत, तर राजयोग तुमच्या कुठली दिशामध्ये फलित होणार आहे? तर हिच्या राजयोग जे आहेत मंगल आणि सूर्यमुळे मेडिकल लाईन मध्ये. आणि अजून एक मी सांगतो, हा जी तुमची मुलगी आहे ना, तिचे जे मोटिवेशन आहे ते तुमच्या कुटुंबातून आलेलं आहे. मला एक सांगा, हिच्या कोणी भाऊ किंवा बहिणी काही अपंग वगैरे आहेत का? हो. कोण आहे? बहिणी मोठी. ते बहिणी आहे ना? तिच्यामुळे तिला मोटिवेशन भेटताय. कसं काय? तो घरी हा स्वतः या समस्याला म्हणजे स्वतः ती बघतीये, म्हणून तिला एक मोटिवेशन भेटताय की नाही मला डॉक्टर व्हायचंय आणि एक दिवस 100% हिच्या ट्रीटमेंट पण करायच्या. ठीक आहे. यासारखा मोटिवेशन तुमची मुलीमध्ये आहेत. तर तुमचा जे प्रश्न आहे म्हणजे तुमची जे मनातली इच्छा आहे की माझी मुलगी डॉक्टर होणार की नाही, तर 100% होणार. फक्त मी तुम्हाला एकच सांगतो, कधी कधी काय असतं बेटा, कुंडलीमध्ये जे योग राजयोग असतात तर दुर्योग पण असतात. त्या दुर्योगला दूर करायचे आपल्याला. तर काय करायचं त्याच्यासाठी, दर मंगळवारी तुमच्या मुलीच्या नावाने जोपर्यंत तिला सक्सेस भेटत नाही तोपर्यंत मुलीचं नाव घेऊन
तुम्ही महादेवच्या मंदिरमध्ये दर मंगळवारी मधु लेपन करा. म्हणजे जे आपण मधु लेपन करताय ना, मधु अभिषेक पण म्हणतात त्याला, दर मंगळवारी आपल्याला करायचा. तर तेवढा करा तुम्ही, निश्चितपणे तुम्हाला यश भेटणार आणि या मुलीला यश भेटणार. खूप खूप आशीर्वाद. तर नुकतंच आपण रावसाहेब यांचं म्हणणं ऐकलेलं आहे. त्यांना देखील करिअर संदर्भात मुलीच्या चिंता होती आणि तुम्हालाही जर अशा काही चिंता असतील तर तुम्ही नक्की स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती फोन करा. मला असं विचारायचंय की करिअर बद्दल आपण बोलत होतो, तर बऱ्याच जणांचं असं स्वप्न असतं की आपल्याला बॉलिवूडमध्ये जायचंय, अभिनेता अभिनेत्री व्हायचंय. तर जन्मकुंडलीमध्ये त्यासाठी कोणता राजयोग असावा लागतो? मी आधीच एक विषय सांगितलं की खूप काही जे मूलबाल असतात त्यांचं स्वप्न राहतो की मला बॉलिवूडमध्ये जाऊन अभिनेता किंवा अभिनेत्री व्हायचं. पण जर ते कुटुंबाकडे बघताय तर ते बघताय त्यांना सपोर्ट कोण करणार, पैसे तेवढे नाही आहे. मी परत तुम्हाला सांगतो, तुम्हाला जर मोठं व्हायचं तर तुम्हाला पैशांची गरज नाही, तुम्हाला नशीब आणि तुमचे त्या दिशेने कर्म. जे राजयोग तुमची कुंडलीमध्ये आहेत, म्हणजे अभिनेता आणि अभिनेत्रीसाठी तुमच्या मंगल आणि शुक्र हे दोन ग्रह चांगले पाहिजे. जर तुमच्या शुक्र मीन राशीमध्ये आहेत, त्याची दृष्टी तुमची कुंडलीमध्ये दशम स्थानवर आहेत आणि मंगलची दृष्टी पण जर दशम स्थानमध्ये आहेत, तर हा एक राजयोग आहे. म्हणजे निश्चितपणे तुम्हाला अभिनयमध्ये तुम्हाला यश भेटणार. यशामध्ये दोन गोष्टी आहे. एक, तुम्हाला फक्त अभिनेता व्हायचे की तुम्हाला सफल अभिनेता, तुम्हाला अभिनेत्री व्हायचे की फक्त तुम्हाला सफल अभिनेत्री. तुम्ही स्वतः बघताय आज खूप काही अभिनेत्यांचे किती नाव आहे. म्हणजे ते लोक खूप त्यांची वय झाली पण त्यांचं नाव आज पण आहे. म्हणजे त्यांची डिमांड आहे मार्केटमध्ये. आणि खूप काही अभिनेते असे पण आहेत त्यांना कोणी विचारत नाही पण ते अभिनेते आहेत. ते आपल्याला फक्त अभिनेता आणि अभिनेत्री नाही व्हायचे, आपल्याला एक सफल सक्सेसफुल अभिनेता अभिनेत्री व्हायचे. त्यासाठी फक्त तुम्ही कुंडलीमध्ये एवढा बघा की तुमच्या मंगल आणि शुक्र याची स्थिती काय, आणि जर त्याची स्थिती चांगली नाहीये तर त्यासाठी तुम्हाला त्यांची ताकद कसं वाढवायची ते तुम्हाला माहिती पाहिजे. जर तुम्हाला इतकी तुम्हाला माहिती जर मिळाली तर निश्चितपणे तुम्ही एक दिवस अभिनेता आणि सफल अभिनेत्री 100% बनणार. तुम्हाला कुणी थांबू शकत नाही. अगदीच, म्हणजे आपल्या कुंडलीमध्ये आपले ग्रह कोणत्या स्थितीमध्ये आहे हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे. या विषयावरती आपण अजून माहिती घेणार आहोत, पण वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा गुरु किल्ली यशाची. TV9 मराठी एकमेव. मी माधुरीचा विचार करतोय. कोण आहे कोण ही माधुरी? माधुरी सोलार. शहर असो किंवा गाव, सोलार साठी एकच नाव. माधुरी सोलार, एनर्जी महाराष्ट्र. सूरज, क्या हुआ? आजकल वॉक पे नहीं आ रहे हो? कुछ दिनों से इनके जोड़ों का दर्द बहुत बढ़ गया है. आपको चाहिए सिर्फ अमृत नोनी ऑर्थो प्लस. ये एक प्रूवन फॉर्मूला. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियाँ शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. अमृत नोनी ऑर्थो प्लस. माझा नवीन कुकी होल्डर कप तुझ्यासाठी मागू का? नको. माझा नवीन पर्सनल क्लायमेट कंट्रोल, माझे नवीन म्युझिक गॉगल्स मागू का? माझा नवीन रेन प्रोटेक्टर मागू. माझी नवीन गाडी, कप होल्डर आहे, कुकी पण ठेवता येते, क्लायमेट कंट्रोल आहे, म्युझिक सुद्धा. सेव्हिंग्सची विद्या तर तुझ्याकडूनच शिकावी. काही मोठं बनवायचं असेल तर आधी वाचवा. फेडरल बँकेसोबत नातं जोडा. सुपर ओव्हर मध्ये बुमराच्या यॉर्करने तर खेळच बदलून टाकला. आणि माहितीये बुमराचा खेळ कोणी बदलला? या स्ट्रॉंग भिंतीने. रफ्तार है तेरी लगती विकेट्स की ढेरी, कूलर से अपने तू गेम बदल दे. जेके सुपर सीमेंट, बिल्ड स्ट्रॉंग. TV9 मराठी एकमेव. विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपला आजचा विषय आहे राजयोग आणि आपल्या सोबत आहे चर्चेला आचार्य सुनील कुमारजी. आपली खूप सुंदर अशी चर्चा चाललेली आहे. या विषयावरती अजूनही माहिती घ्यायची आहे, पण प्रेक्षकांच्या देखील काही प्रश्न आहेत आणि आपल्याला जळगावहून युवराज यांचा फोन आलेला आहे. युवराज बोला. युवराज भालेराव, मुलगा आहे सतीश. बेटा जन्म तारीख सांगा. जन्म तारीख
19/9/83. हा तुमची आहे का? नाही, मुलाची. अच्छा, 19/9/83. युवराज नाव कोणाचं आहे? मुलाचं नाव युवराज आहे का? नाही, मुलाचं सतीश. अच्छा, ठीक आहे. आणि जन्मवेळ काय बेटा त्याची? 19/9/83. जन्मवेळ वेळ सकाळचा असेल महाराज. अच्छा. आणि जन्म ठिकाण? रावेर तालुका, जळगाव जिल्ह्यात रावेर तालुका, कुंभारखेडा. ठीक आहे. आता मी प्रश्न काल पण लावला, म्हणजे जे तुमच्या मनातला प्रश्न आहेत ते तुम्ही मुलाबद्दल विचारताय, पण मी तुम्हाला एक सांगू का, हा मुलाच्या सुख तुमच्या आयुष्यात नाही आहे. म्हणजे हा मुले तुम्हाला त्रास होणार. म्हणजे तुमचा जे मुलगा आहे ना, ते एक त्रासचं कारण आहेत आणि आज तुम्ही तो त्रास 100% तुम्ही फेस करताय. मला एक सांगा, तुम्ही मागच्या 2.5 वर्षापासून तो तुम्हाला खूप दुःख आणि तुम्हाला खूप त्रास देतो, याच्यामध्ये किती सच्चाई आहे हे सांगा मला तुम्ही. हो, मी ते बजरंगबलीजवळ नाव घेत राहतो, सांगा फोन द्या. हो, म्हणजे या तुमचा जे मुलगा आहे त्याच्यामुळे त्रास आहे ना तुम्हाला? हा, मला आहे ना, आठवण येते. दोघांना आठवण येते, त्याच्या आईला पण मला पण. नंबर 2, फक्त मुलगा मुले नाही, म्हणजे तुम्ही याच्या लग्न केलंय ना तेव्हापासून फक्त आणि फक्त तुम्हाला त्रास होतोय. आणि हे दोन्ही म्हणजे मुलगा आणि सून हे दोघांच्या मुळे तुम्हाला त्रास होणार आहे. आता हा तुमच्या सोबत राहत नाही ना? नाही, दोघंही राहत नाही. तुमच्या सोबत नाही राहत ना? नाही, आणि तुमची इच्छा आहे की म्हणजे त्यांच्या सुख आणि त्यांच्याशी म्हणजे आपलं जे तुम्हाला वात्सल्य जे हे करायचं, त्यासाठी ते आपल्या घरी आले पाहिजे आणि त्यांच्याशी संबंध चांगले पाहिजे. आता मी तुम्हाला एक खूप चांगला उपाय सांगतो, ते तुम्ही करा. तुम्हाला दर रविवारी सूर्यदेवाच्या पंचोपचार पूजन करायचं. पंचोपचार मध्ये आपण काय करताय, तांब्याचा एक लोटा घ्या, त्याच्यामध्ये पाणी भरा, थोडासा गुळ टाका, थोडीशी रोली टाकायच्या, ठीक आहे, तांदूळ टाका आणि धूप दीप दाखवा. याला पंच उपचार पूजा म्हणताय. ते तुम्ही दर रविवारी तुम्हाला करायचं. आणि दर शनिवारी तुम्हाला शनी देवाला, म्हणजे मंदिर जर जवळ असेल तुम्ही तिकडे जा आणि तैलाभिषेक दर शनिवारी करायचा. आणि अजून एक काम करायचं, तुम्हाला छायादान म्हणता. एक पात्र घ्या, त्याच्यामध्ये थोडासा मोहरीचं तेल टाकायचं आणि पश्चिम दिशेला तुमच्या तोंड करा आणि तुम्ही त्याच्यामध्ये स्वतःच्या तोंड बघा आणि ते दान करायचं. सूर्य आणि शनी हे दोघांचा जे संबंध आहे ते वडील आणि पुत्र म्हणजे दोघांचा संबंध असा आहे. सूर्य तो पिता म्हणजे वडील आहेत आणि शनी हा पुत्र आहे. ते दोघांचा उपाय तुम्हाला केला पाहिजे. 100% तो घरी येणार आणि निश्चितपणे त्याचं सुख पण तुम्हाला भेटणार. खूप खूप आशीर्वाद. अगदीच युवराज यांच्या प्रश्नावरती आचार्यजींनी उपाय सुचवलेला आहे. आणि असे जर तुम्हालाही काही प्रश्न असतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती फोन करा. मगाशी आपण करिअर बद्दल बोलत होतो, बॉलिवूडमध्ये अभिनेता अभिनेत्री होण्याबद्दल. एखाद्या पालकांना जर त्यांची मुलं ही इंजिनियर्स किंवा डॉक्टर्स किंवा प्रशासकीय अधिकारी होण्याचं स्वप्न असेल तर अशांच्या कुंडलीमध्ये कोणता योग असतो किंवा राजयोग असतो का? आता जर डॉक्टरचा विषय निघाला किंवा प्रशासनिक अधिकारीचा विषय निघाला तर मुलांना काय वाटतं, बाबा आपल्याला खूप शिक्षण घ्यावं लागेल, म्हणजे आपल्याला दिवस रात्र आपल्याला एक करावं लागेल. ते ठीक आहे, एकदम बरोबर आहे. तुम्हाला मेहनत, तुम्हाला खूप चांगली वर्किंग केली पाहिजे, ते एक वेगळी गोष्ट आहे. पण ते तर सगळे लोक करताय. म्हणजे जेवढे लोक त्या परीक्षा स्पर्धामध्ये जे लोक बसताय ते 500 जागासाठी ते 50-50 लाख लोक बसताय कधी कधी. आणि त्याच्यामध्ये जे लोक ज्यांना यश भेटतोय त्यांची जी कॅपॅसिटी ते तर खूप कमी आहे. तर त्याचं कारण काय? त्याचं कारण फक्त एकच आहे, म्हणजे मेहनत सगळ्यांना केली. पण आता ज्या लोकांच्या भाग्योदय किंवा राजयोग आहेत त्यांचं सिलेक्शन होणार, त्यांची नियुक्ती होणार, कारण त्यांना भाग्य सपोर्ट करतोय. आणि तुम्ही पण त्याच्यामध्ये तुम्ही पण हिस्सेदारी तुम्ही घेऊ शकता. जर तुम्हाला माहिती पडली हो
कोणता ग्रह असा आहे की जे आम्हाला म्हणजे अडचणी देत आहे, तर त्यासाठी तुम्ही ज्योतिषीय उपाय करू शकतात. निश्चितपणे तुम्हाला सफलता भेटणार. तर तुमची कुंडलीमध्ये जर मंगल, शनी, राहू जर हे 3 ग्रहांचा योग खूप चांगला आहे, तर निश्चितपणे तुम्हाला मेडिकलमध्ये निश्चितपणे यश भेटणार. नंबर 2, जर प्रशासनिक क्षेत्रामध्ये तुम्हाला जायचं तर तुमच्या शनी आणि मंगल हे दोन्ही एकदम चांगले पाहिजे. आणि जर कुंडलीमध्ये तुमच्या गज केसरी योग आहेत, तर गज केसरी जे राजयोग आहे, त्या राजयोगमुळे तुम्हाला एक दिवस उच्च पद म्हणजे क्लास 1 तुम्ही ऑफिसर बनू शकतात. तुम्ही खूप मोठे पदवर तुम्ही जाऊ शकतात. आज जे लोक सिव्हिल सर्व्हिसेसची परीक्षा जे लोक देत आहे, सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये जेव्हा तुम्ही जाताय, तुम्ही उत्तीर्ण झाले, तर नंतर तुमची जे काही मेरिट लिस्ट तुम्हाला भेटते की तुम्ही पोलीस मध्ये जाणार आहे की तुम्हाला प्रशासनिक क्षेत्रामध्ये तुम्हाला जायचं, ते मेरिट लिस्टवर डिपेंड करतोय. म्हणजे मेरिट लिस्ट तर आहेत, पण हा तुमची कुंडलीमध्ये योग आहे की कुठली दिशा तुमच्यासाठी आहे. तर मी तुम्हाला एवढं सांगतो, कुंडलीमध्ये तुमचा कोणता राजयोग, कोणता ग्रह प्रबल आहे आणि तुम्ही ज्यासाठी मेहनत करताय त्याच्यामध्ये जो ग्रह तुम्हाला अडचणी देतो, अडचणी पैदा करतो, त्याच्या तुम्ही निवारण नक्की करा. तर निश्चितपणे डॉक्टर, इंजिनियर, प्रशासनिक अधिकारी, तुम्हाला जे काही व्हायचंय ते 100% होणार. पण बऱ्याच वेळा असं होतं ना की काही लोक आयुष्यामध्ये यशस्वी होतात, पैसा मिळवतात, प्रतिष्ठा मिळवतात, पण असं होतं की काही दिवसांनी ती पैसाही जातो, प्रतिष्ठाही जाते, प्रॉपर्टी पण विकायला लागते. मग अशा वेळी जन्मकुंडलीमध्ये काही दोष असतात का किंवा काही योग असतो का, असं काही? हे बघा, जर दिवस आहे तर रात्र पण आहेत. निश्चितपणे खूप काही लोक लक्ष देत नाही. जर त्यांना धनची ताकद भेटली, त्यांना यश भेटलं, त्यांना कीर्ती भेटली, त्यांच्या खूप मान आलं, तर कधी कधी काय असतं, आपण त्याला जपत नाही, आपण त्याच्यावर एक चांगली वर्किंग करत नाही. चांगली वर्किंग म्हणजे काय, जसं तुमची कुंडलीमध्ये राजयोग आहे, जे मी तुम्हाला आता उदाहरण दिला की दिवस आहे तर रात्र पण आहेत, तर राजयोग जसा आहे तसं दारिद्र्य योग पण होत आहे. ते दारिद्र्य योग मुळे काय असतं की तुम्हाला जर तुमच्या राजयोगमुळे तुम्हाला खूप यश भेटला, खूप धन भेटला, तुम्हाला म्हणजे उच्च पद मिळालं तुम्हाला, आणि दारिद्र्य योग पण जर तुमची कुंडलीमध्ये आहे, तुम्ही त्याच्या निवारण नाही केला, तुम्ही लक्ष नाही दिला, दुर्लक्ष जर तुम्ही दिला, तर निश्चितपणे जसं राजयोगचा उदय झाला तसं दारिद्र्य योगचा पण उदय होत आहे. आणि दारिद्र्य योग जर कुंडलीमध्ये आहेत तर निश्चितपणे एक दिवस तुम्हाला कितीही धन, कितीही यश असू द्या, पण माणूस खाली येऊन जातो, प्रॉपर्टी सगळी बिकून जाती, तो माणूस एकदम बर्बाद होऊन जातो. तर माझी इच्छा फक्त एवढी आहे की तुम्ही कुंडलीमध्ये एवढा निश्चितपणे एकदा बघून घ्या, यासारखा दारिद्र्य योग तर नाही आपली कुंडलीमध्ये, याची माहिती पण तुम्हाला मिळाली पाहिजे. अगदीच, म्हणजे आपल्या जन्मकुंडलीमध्ये राजयोग कधी आहे किंवा असे दारिद्र्य योग कधी आहेत हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. खरंच तुम्ही इथे आलात आणि खूप छान असं मार्गदर्शन केलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद आणि आशीर्वाद. ओम स्वस्ति न इंद्रप्रदश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्षरश्रेणीः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु दीर्घमायुः. तर गुरुकिल्ली यशाची या भागामध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया एका नवीन भागासह. पाहत रहा TV9 मराठी.